एखादा हात रोजचा टाकला आणि सोडून घेतला. आज आम्ही उंब्रज इथं आलेलो आहे. तो उंब्रज इथं मयुरीश जाधव यांना आपण ऑल इन वन हे डिसेंबरमध्ये दिलं होतं सुरू लावणीसाठी. तर त्याचा काय रिझल्ट आला आज त्यांच्याकडनं जाणून घ्या. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव मयुरेश जाधव, राहणार उमरज. बरं, आज ही आपली लावण आहे किती क्षेत्रामध्ये आहे? हे 3 एकर क्षेत्र आहे. 3 एकर क्षेत्र आहे. मग आता ह्याच्यामध्ये तुम्ही ऑल इन वन हे कधी वापरलं ते आपण एक आळवणी केली, हां सांगणार एक फवारणी केली हां आणि आपण खताला महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितल्याप्रमाणे चोळून टाकतो. सोडून टाकलं. मग आता आळवणी केल्यानंतर तुम्हाला असा काय रिझल्ट वाटला म्हणजे आता ह्याच्यामध्ये? आळवणी केल्यानंतर आम्हाला एक रिझल्ट जाणवला की ऊस खालनं जी फुटवं निघत होते हां ती इतर टाकण्यापेक्षा ह्याला स्पीडनं निघाली स्पीडनं निघाली, आणि जाडी महत्वाची गोष्ट चांगली होती. चांगली होती. मग आता जरा तुम्ही ती उसातली गड्डी मापून दाखवा जरा. ऊस दाखवा मला. 1 2 हं. 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. 11 एका ह्याच्यामध्ये आज 11 ऊस आहे. ही जात कुठली आपली? जात हे 11-082 11-082. ही तुम्ही पहिल्यांदाच केली? पहिल्यांदा केली. ह्या रानाला पहिल्यांदाच तुम्ही ऑल इन वन हे वापरलं. वापरून तुम्हाला रिझल्ट एक नंबर आला. Result एक एक नंबर नंबर. एक नंबर. मग ह्याला तुम्हाला रासायनिक खते ह्याच्या आधी जी लागती आणि आता हे वापरल्यावर लागते ह्याला म्हणजे खतं कमी लागली का जास्त? 50% फरक पडला आपल्याला खताचा. 50% खताचा फरक सुद्धा पडला. आता एका ऊसाची 6 महिन्याच्या मानानंतर किती जरा पेरं मापून दाखवा होती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि वाडगाडीत 17. 17 पेरं आता 6 महिन्याच्या मानाने या ऊसाला आलेले आहेत. तर तुम्ही पुढील शेतकऱ्याला काय सांगाल ह्याबद्दल? हे वापरावं अशी माझी इच्छा आहे, कारण इतर घेण्यापेक्षा ह्यात जो रिझल्ट आहे तो कशात नाही असं आम्हाला जाणवलंय. तर यांनी ऑल इन वन हे टॉनिक वापरून जे काय आपल्या कंपनीला माहिती दिली त्याबद्दल मी यांचा पूर्णपणे आभार आहे.